आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरियाचे रुग्ण पुन्हा आढळायला लागलेले आहेत. काहींना मलेरिया होतो, बरा होतो, पुन्हा होतो. वायवॅक्स मलेरिया काय आहे, त्याच्यानंतर फॅल्सिपेरम मलेरिया काय आहे, मलेरियाची लक्षणं बदलतायत, आता थंडी भरून ताप येत नाही का, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मलेरिया पुन्हा पुन्हा का होतो, असे अनेक आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. महाराष्ट्रामध्ये जानेवारी 1 ते अगदी 21 ऑगस्टपर्यंत साधारण 13,658 एवढे मलेरियाचे पेशंट्स आढळलेले आहेत. आणि मुंबईमध्ये 6,227 एवढे पेशंट्स जानेवारी 1 ते आत्ता ऑगस्ट महिन्याच्या काही तारखेपर्यंत आढळलेले आहेत. हे आकडे मी का सांगितले तर मलेरियाचे रुग्ण मागच्या वर्षीपेक्षा यंदा वाढले आहेत. आता मलेरिया फक्त पावसाळ्यात होत नाही तर तो वर्षभर होतो. तो का? आणि त्याचबरोबर मलेरियानंतर माणसाची एकदम शक्ती गेल्यासारखी वाटते, मलेरियानंतर कमजोर झाल्यासारखं वाटतं, या आणि अशा प्रश्नांची अनेक उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत. महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मलेरिया आपल्याला टाळता येऊ शकतो का, आणि मलेरियातनं बरं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा आजार आपण उद्भवायला नको यासाठी काय काळजी घ्यायला हवी, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण मिळवण्यासाठी नायर हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. नायर हॉस्पिटलच्या कम्युनिटी मेडिसिनच्या हेड असलेल्या डॉक्टर रुजुता हडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. आजच्या आपल्या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टचा विषय तुम्हाला मलेरिया हे कळलेला आहे. मॅडम, सगळ्यात पहिले तर प्रश्न मला वाटतं प्रेक्षकांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असणार आहे, ते म्हणजे की मलेरियाची टेस्ट करतात डॉक्टर सांगितल्यानंतर, पण कधीच त्या मलेरियाच्या टेस्टमध्ये मलेरिया पॉझिटिव्ह येत नाही किंवा मलेरिया झालंय हे कळत नाही, आणि डॉक्टर मात्र मलेरियाची औषधं देतात. तर ही टेस्टमध्ये मलेरिया का येत नाही, हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न अगदी पहिल्यांदा तुमच्यासाठी. बरं, मी अगदी समजू शकते की आपल्याला असं वाटतं की मलेरियाची टेस्ट म्हणजे ती पास किंवा फेलसारखा एक आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आधी आपण मलेरियाची टेस्ट म्हणजे काय ते समजून घेऊया. तर मलेरियाची टेस्ट म्हणजे आपण पेरिफेरल स्मिअर घेतो, म्हणजे आपल्या बोटातून एक रक्ताचा थेंब घेऊन त्याचा आपण स्मिअर करतो आणि त्यामध्ये मलेरियाचे जंतू आहेत किंवा नाही हे पाहत असतो. आता असं आहे की तिथे जर का जंतू आपल्याला त्या टेस्टमध्ये मिळायचे तर त्या रक्तामध्ये ते असायला पाहिजेत. तर मलेरियाची ही जीवन प्रक्रिया आहे, म्हणजे मलेरिया जो होतो तो प्लाझ्मोडियममुळे होतो. ओके, प्लाझ्मोडियमच्या वेगवेगळ्या जाती आहेत, पण बेसिकली प्लाझ्मोडियममुळे होतं आणि त्याचं एक आपलं असं जीवनचक्र असतं. तर जेव्हा तिथे असणार तेव्हा आपल्याला टेस्टमध्ये मिळणार, परंतु बरेचदा असं होतं की आपण ताप उतरल्यानंतर तपासणीसाठी जातो आहे आणि त्यावेळेस काही ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तामध्ये नसतात, त्यामुळे ते तिथून ते हुकतात, ते नाही दिसून येत, किंवा आजाराच्या अगदी सुरुवातीला त्यांचं प्रमाणच कमी असतं त्यामुळे पण नाही आढळून येत. कधी कधी असं होतं की ताप आला की रुग्ण प्रथम औषध घेतो, म्हणजे बरेचदा आपण औषधांच्या दुकानात जाऊन औषध खाऊनच पेशंट डॉक्टर्सकडे येतात, असंही होतं. त्यामुळे जर का आपण आधीच जर का मलेरियाचं औषध घेतलं असेल आणि नंतर आपण तपासणी करायला गेलो तरी आपल्याला ते मिळणार नाहीत. तर ही काही कारणं आहेत आणि कधीकधी थोडे तांत्रिक काही गोष्टी असू शकतात, पण प्रामुख्याने एकतर आधी औषध खाल्ल्यामुळे किंवा आपण ताप उतरल्यानंतर तपासणी केल्यामुळे आपल्याला ते नाही मिळत. आणि अशा वेळेस जर का लक्षणं ही मलेरियाची आहेत हे डॉक्टरांना दिसतं आहे तर ते आपल्याला ती तपासणी परत करायला सांगू शकतात, किंवा मलेरियाच्या दुसऱ्याही काही तपासण्या आहेत, म्हणजे ही मी तुम्हाला म्हटलेला मी PS4MP म्हणतो, म्हणजे पेरिफेरल स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाइट. त्या व्यतिरिक्त पण काही चाचण्या असतात, तर त्याच्यामध्ये काही रॅपिड टेस्ट असतात. रॅपिड टेस्ट म्हणजे त्या पटकन आपल्याला 1 तासाच्या आत त्याचा निकाल मिळतो. आता ह्या रॅपिड टेस्ट पण ना वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही असतात ते फक्त फाल्सिपेरमसाठी असतात, म्हणजे कुठली आहे ना ते पण आपल्याला बघावं लागतं. तर तुम्हाला जर का वायवॅक्स असेल आणि आपण फक्त फाल्सिपेरमसाठी बघितलं तर आपल्याला ती नाही मिळणार, आणि म्हणून त्याहून स्पेसिफिक अशा सुद्धा चाचण्या असतात. तर म्हणून मलेरियाचं स्मिअरमध्ये मलेरिया मिळालं नाही किंवा PS4MP नकारात्मक आली म्हणून त्याला ट्रीटमेंट करायचं नाही असं आपण करत नाही, तर आपण त्या पेशंटकडे लक्ष ठेवतो आणि गरज पडली तर चाचणी आपण परत करतो. म्हणजे आता अगदी तुमच्या बोलण्यातनं असं जाणवलं ते म्हणजे की त्या डासाने आपल्याला चावल्यानंतर ते प्लास्मोडियम आपल्या शरीरामध्ये त्यांचं एक चक्र निर्माण करत असतात, ते ऍक्टिव्ह होत असतात, तेव्हा आपली मलेरियाची टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणि जेव्हा त्यांची ऍक्टिव्हनेस कमी झालेली असेल किंवा शिथिल असते काही कारणाने असेल ती,
औषधामुळे असेल किंवा मग आपल्या इम्युनिटीमुळे असेल, तर मग मात्र मलेरियाची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. त्यांच्या जीवनचक्राच्या क्रमामध्ये जेव्हा ते रक्तात येत ना तर आपल्याला ताप येतो. म्हणून आपल्याला ताप असतं ना, जर का आपण तो स्मेअर घेतला तर तो पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक येण्याची शक्यताही जास्ती असते. म्हणून ते डॉक्टर सांगतात की तुम्हाला ताप आल्यावर टेस्ट केली तर तुमची पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्ह येण्याची शक्यताही जास्त आहे. आता टेस्ट बद्दल बोलतोच आहोत आणि तुम्हीही अनायासे उल्लेख केलाय ते म्हणजे की वेगवेगळ्या टेस्ट येतात याच्यामध्ये. तर थोडंसं सांगाल का, म्हणजे कुठल्या पद्धतीच्या टेस्ट केल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे आहेत असं सांगूयात आपण, आणि मग आपण जेव्हा समजून घेऊ की कुठले किती प्रकार आहेत, त्याच्यात वेगळ्या पद्धतीची कशा कुठली टेस्ट लागू होते ते समजून घेऊ. ही जी पेरिफेरल स्मेअर आपण जिच्याबद्दल चर्चा करतो ना, ही गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची चाचणी आहे. त्या व्यतिरिक्त मी ज्या 2 सांगितल्या याच आपण चाचण्या करतो. पण मलेरियाचं किंवा हे पावसाळ्यातले आपले ताप येऊन येणारे आजार आहेत त्याचं निदान करताना आपण त्यांच्या लक्षणांचा पण एक विचार करतो. पेशंटला आपण तपासतो आणि आपण चाचण्या करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण एका विशिष्ट क्रमानं करत असतो. तर तो आपण कुठेही टाळायचा नाही. नाहीतर काय होतं की लोकांना वाटतं की ताप आलाय मग मलेरिया आहे का, आणि आपणच जाऊन काही, असं नाही आहे. कारण जेव्हा ताप येतो ना तर तो मलेरियाचा आहे, डेंग्यूचा आहे, लेप्टोचा आहे, फ्लूचा आहे असं नाही कळत. म्हणून त्या तापाची एक विशिष्ट पद्धत किंवा पॅटर्न काय आहे आणि त्याच्याबरोबर इतर लक्षणं काय आहेत. कारण मलेरिया आहे तो नुसताच ताप घेऊन नाही येणार आहे, त्याच्याबरोबर ते इतर लक्षणं सुद्धा घेऊन येणार आहे. मग तो ताप थंडी भरून आलेला आहे का, कशा प्रकारे ताप आला आहे हे सुद्धा आपण पाहतो आणि मग आपण ही चाचणी करतो. पेरिफेरल स्मेअर हा जो करतो आपण, ही चाचणी महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये आपण थिक आणि थिन, म्हणजे एक थोडा जाडसर असतो, एक पातळ असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आधी मलेरिया प्लाझ्मोडियम आहेत किंवा नाही हे कळतं आणि कुठल्या प्रकारचे आहेत हे कळतं. तर ही चाचणी महत्त्वाची आहे आणि ती आपण करतो. आणि RDT आपण करतो कारण कधी कधी आपल्याला पटकन या पेरिफेरल स्मेअरचा रिपोर्ट मिळण्याची शक्यता कमी असते. तर रॅपिड टेस्ट आहे ना, ते आपल्याला पटकन सांगतं की याला मलेरिया आहे की नाही आणि आपण त्याचा इलाज सुरू करू शकतो. हे रॅपिड टेस्टचं महत्त्व आहे. तर असं. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत आणि त्या टेस्टनुसार आपल्याला कळतं की मलेरिया म्हणजे कुठल्या पद्धतीच्या मलेरियानुसार मग त्या टेस्ट ठरवल्या जातात. आता तुम्ही उल्लेख केलात, मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला, वायवॅक्स, त्याच्यानंतर मग फॅल्सिपेरम. मलेरियाचे असे किती प्रकार आहेत, म्हणजे एक साधा मलेरिया आणि एक काही डेंजर मलेरिया असं आहे का, आणि यातला घातक मलेरिया कुठला? हो, मलेरिया जसं म्हटलं तो प्लाझ्मोडियममुळे होतो. आता या प्लाझ्मोडियमचे व्हायवॅक्स आणि फाल्सिपेरम हे आपण ऐकलेले आहेत कारण आपल्याभोवती आपल्याला तेच दिसतात. सर्वात जास्ती तेच सर्वसाधारण म्हणू आपण तसे आहेत. तर साधारणपणे व्हायवॅक्स आणि फाल्सिपेरम हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. एक 3-4% आहेत ना ते मिक्स पण असतात. आता त्या व्यतिरिक्त प्लाझ्मोडियम मलेरिया पण असतो, ओव्हाले असतो, पण ते आपल्याकडे खूप नाही आढळत. म्हणजे बरेचसे आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे आढळतात. एक मलेरिया जो आहे तो आपल्या इथे हासन आणि तुमकूर त्या भागामध्ये काही ठिकाणी मिळतो. पण आपल्याकडे मुंबईत किंवा या भागात आपल्याला जास्त करून हे 2 मिळतात. त्या व्यतिरिक्त काही असतील पण ते आपल्याला बाधित नाही करत. म्हणजे काय म्हणायचं, आपल्याकडे आढळत नाहीत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाहीत फारसे रुग्ण, त्याचे रेअरली असतात ते. म्हणजे बाहेरनं आलेल्या लोकांमध्ये तशा पद्धतीचे ते मलेरिया असू शकतात, पण इथल्या दुसऱ्या देशांमध्ये, भारत देशामध्ये आपल्याकडे साधारणपणे हे मिळतात. ते तुम्ही आत्ता म्हटलात की वायवॅक्स आणि फॅल्सिपेरम हे दोन्ही एकत्र इन्फेक्शन असू शकतं, तर मग ते कसं फाइंड आउट करतात, म्हणजे काय टेस्ट करतात या चाचण्यांमध्ये? का असू शकतात तसे दोन? कसं आहे ना की मलेरिया कुठलाही असला ना तरी तो शेवटी कुठून येतोय, मच्छरांमधून येतोय. तर जेव्हा मच्छर आहेत तर ते काही सिलेक्टिव्हली एकाच प्रकारचा आजार नाही घेऊन येत. त्यामुळे मच्छर आपल्याला जो आजार देत आहेत तो फाल्सिपेरम असेल किंवा व्हायवॅक्स असेल किंवा दोन्ही पण असेल, कारण आपल्याला अनेक मच्छर पण चावतात. तर त्यामुळे तो आपल्याला कुठला आजार आहे, कारण हा वेक्टरजन्य म्हणतो आपण. व्हेक्टर म्हणजे मस्किटो हा त्याचा वाहक आहे ना, कीटकजन्य. तर हे कीटक हे त्याचं वहन करतात, मच्छर आहे त्याचं वहन करतात. त्यामुळे जर का परिसरामध्ये हे असतील तर ते आपल्याला मच्छरांमार्फत येतात. त्यामुळे अशी शक्यता असते की आपल्याला एकापेक्षा अधिक किंवा मिक्स इन्फेक्शन, पण जसं म्हटलं 3 ते 4% हे मिक्स असतात. बाकी व्हायवॅक्स किंवा फाल्सिपेरम. पण यातला डेंजर कुठला आहे मलेरिया? म्हणजे डॉक्टर अनेकदा सांगतात की तो फॅल्सिपेरम झाला म्हणजे विशेष काळजी घ्या, म्हणजे आपल्याला तर माहितीच नसतं पण डॉक्टर म्हणतात म्हणून. मग कुठला जास्त घातक आहे आणि का? फाल्सिपेरम हा अधिक घातक आहे. फाल्सिपेरम हा अधिक घातक आहे कारण की तो थोडा जास्ती आक्रमक आहे. तो खूप म्हणजे
काय म्हणायचं फास्ट आहे तो, त्याचा आजाराचा जो क्रम आहे तो अतिशय लवकर आपल्याला ग्रासून टाकतो. आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये सेरिब्रल मलेरिया म्हणजे तो मेंदूला बाधित करण्याची शक्यता पण बरीच जास्त असते. आणि ह्या काही आपल्या अवयवांमधल्या रक्तवाहिन्या पण तो ब्लॉक करून आपल्याला किडनी किंवा लंग्स म्हणजे इतर जे अवयव आहेत तेही बाधित करतो. आणि त्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जे आहे ते फाल्सीपेरममध्ये पुष्कळ जास्ती आहे. आणि फाल्सीपेरमचा इलाज आपल्याला अगदी वेळेवर करावा लागतो, आपण त्यात उशीर नाही करू शकत. म्हणून आपण फाल्सीपेरमला थोडं अधिक जास्ती गांभीर्याने घेतो. याचा अर्थ असा नाही की व्हायवॅक्स गंभीर नाही, व्हायवॅक्स पण गंभीर होऊ शकतो. आणि व्हायवॅक्समध्ये अनिमिया होतो, रक्तक्षय होतो. पण व्हायवॅक्स परत परत होऊ शकतो, रिलॅप्स होतो. हे व्हायवॅक्सचं गांभीर्य आहे. तर आपण फाल्सीपेरमचं गांभीर्य असं आहे की तो मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. आणि सेरिब्रल मलेरियाची शक्यता ही फाल्सीपेरम बरोबर असते. म्हणून आपण फाल्सीपेरमला अधिक घातक किंवा अधिक तुम्ही जर डेंजरस म्हणता तसं मानतो. तर सेरिब्रल मलेरिया म्हणजे सेरिब्रल मलेरियाची चान्सेस जास्त असा तुम्ही उल्लेख केला, तर ते मेंदूला होणारा त्रास असं डॉक्टरांना सुचवायचं आहे किंवा सांगायचं आहे. पण डॉक्टर तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे हे मलेरिया घातक असतात, पण मलेरियामुळे हल्ली मृत्यू व्हायला लागलेली आहे. म्हणजे मलेरिया झाला आणि मृत्यू झाला हे पूर्वी फार होत नव्हतं, आत्ता हे असं होत आहे, ते नेमकं का? नाही, मलेरियाचे मृत्यू होत नव्हते असं नाही, पण पूर्वी फक्त फाल्सीपेरममुळेच मृत्यू होत होते. आता आपल्याला व्हायवॅक्सच्याही काही केसेसमध्ये मृत्यू झाल्याचं आढळतं. व्हायवॅक्ससुद्धा गंभीर होऊन मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजे वेगवेगळे शरीरातले अवयव हे निकामी होऊन मृत्यू झाल्याचं आढळतं. ही थोडी नवी डेव्हलपमेंट आहे. आता फाल्सीपेरम जसं मी म्हटलं की तो सेरिब्रल होतो किंवा तो अवयव डॅमेज करतो, त्यामुळे तो मृत्यूचं कारण होऊ शकतं. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मलेरियाचा रुग्ण आहे तो एवढा गंभीर होणार आहे. किंवा आपण वेळेवर निदान केलं, वेळेवर उपचार केलं तर यातले बहुतेकसे रुग्ण हे बरे होतात, कारण आपल्याकडे अतिशय चांगली आणि प्रभावी अशी ट्रीटमेंट किंवा उपाययोजना त्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे एवढं असं आपण घाबरून नाही चालणार आहे. फक्त काय की आपल्याला सतर्क राहायला लागतं. म्हणजे काय की कुठलाही ताप आहे ना, त्याच्याकडे हा काय तापच आहे असं करून दुर्लक्ष करून नाही चालत. विशेषतः ना मलेरियाचा ताप आहे त्याच्याबरोबर आपल्याला उलट्या होत आहेत, आपलं डोकं दुखतं आहे, आपल्याला खूप हुडहुडी थंडी भरून ताप येतो आहे, तर आपण नुसतंच करून घेऊन घरी झोपून राहणं हे त्याच्यावर उपाय नाही आहे. आपल्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, कारण हा आपण आपला ट्रीट करण्याचा आजार नाही. त्यामुळे सेल्फ ट्रीटमेंट किंवा स्वतः इलाज करणं हे नाही करायचं आहे. दुसरं म्हणजे असं म्हटलं की तो कुठला आजार आहे, म्हणजे तो मलेरिया आहे की इतर कुठला आहे हे ठरवायला लागतं. त्यामुळे त्याची वेळेवर चाचणी होणं आणि वेळेत उपचार सुरू करणं हे आवश्यक आहे. आता फाल्सीपेरम पण जसं पण त्याला इलाज आहे. व्हायवॅक्स रिलॅप्स होऊ नये यासाठी औषधं आहेत. त्यामुळे मलेरियाचं तुम्ही म्हणाल तर ते ट्रीटेबल म्हणजे किंवा क्युरेबल बरा होण्यासारखा असा आजार आहे. म्हणून वेळेत निदान आणि योग्य उपचार या गोष्टी आपण केल्या ना तर आपल्याला त्यांना घाबरण्याचं कारण राहणार नाही. आता प्रश्न कधी येतो, आपण त्याला उशीर केला म्हणजे डॉक्टरांकडे येण्याकडेच आपण उशीर केला, आपल्या वेळेत निदानच झालं नाही तर प्रश्न उद्भवतात. मग त्यासाठी आम्ही काय करतो की जर का आमच्याकडे मलेरियाचा रुग्ण निदान झालं की आम्ही ताबडतोब त्याची माहिती दररोज पूर्ण माहिती पत्त्यासकट महापालिकेला कळवतो. आणि महापालिकेचे कर्मचारी आहेत ते त्या विभागात जातात आणि त्या परिसरामध्ये अशा अजून काही केसेस आहेत का ते जाऊन शोधतात. आणि शिवाय तिथे जे काही मच्छर असतील, कारण मी जसं म्हटलं की शेवटी येतोय कुठून, मच्छर त्याचं वाहन करतायत, म्हणजे ते आपल्याला या मच्छरांवर पण हल्ला करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. आणि हे काम 7 दिवसाच्या आत केलं जातं. आमचा तो 1-3-7 असा नियम आहे. पहिल्या दिवशी तुम्ही निदान करा, 3 दिवसाच्या आत तुमची डायग्नोसिस होऊन उपाययोजना सुरू झाली पाहिजे. आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही त्या विभागात जाऊन तिथले जे काही मच्छर असतील, डासांची उत्पत्ती स्थानं असतील ती नष्ट करणं, लोकांना आपण त्याच्याबद्दल एक अवेअरनेस जागृती निर्माण करणं आणि इतर कुठल्या काही केसेस असतील की त्यासाठी शोध घेणं, हे सगळं आपण त्या 7 दिवसात करतो. जेणेकरून हा आजार पसरणार नाही किंवा कोणीचे घरात असतील ज्यांचं निदान झालं नाही ते हे पुढे येतील. आणि आपण कारण शेवटी माणसाचा जीव खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला मलेरियासारखा जो पूर्णपणे टाळण्याजोगा आहे, इलाज करता येणं, त्याचे आपल्याला मृत्यू नकोच आहेत. खरं तर आपण मलेरिया एलिमिनेट म्हणजे आपल्याला तो नकोच आहे. आपल्याला एकही इथली केस नको आहे व्हायला. तर मलेरियाचं उच्चाटन आपल्याला अशा रीतीने करायचं की आपल्याकडे एकही केस व्हायला नाही पाहिजे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळं आपण करायचं आहे. त्यामुळे मलेरिया म्हणजे मृत्यू असं नाही आहे, प्रॉबॅबिलिटी आहे, परंतु ती आपण
कमी करतोय आणि आपल्याला ते शून्य मृत्यू किंवा इंडिजिनस केस किंवा इथे एक काय म्हणतो आपण त्याला की स्थानिक केस नकोच या पातळीपर्यंत आपण जाणार आहोत. तुम्ही आता मलेरियाची लक्षणं सांगितली ते म्हणजे की डोके दुखणं, उलटी होणं, मळमळणं, थंडी भरून ताप येणं, अशी जी लक्षणं आहेत ती तुम्ही मलेरियाची सांगितलीत. आता या लक्षणांच्या व्यतिरिक्त जी मलेरियाची जी लक्षणं आहेत तर ती लक्षणं आणखीन कुठली असतील किंवा मग बदलतायत का मलेरियाची लक्षणं? म्हणजे पावसाळ्यात मलेरियाचं लक्षण हे असतं, उन्हाळ्यात हे असतं आणि थंडीतल्या मलेरियाचं हे लक्षण असतं, असं काही असतं का? नाही, ती सीझन प्रमाणे नाही बदलत. पण कसं आहे ना, पूर्वी आपण मलेरिया म्हटलं की अगदी खूप हुडहुडी थंडी भरून येणार, मग खूप ताप येणार, मग खूप घाम सुटणार, मग अंग थंड पडणार, पुन्हा कदाचित हे 48 तासांनी असाच पुन्हा एक तापाचा क्रम येणार, याच्यामध्ये तसा काही तापबीप नसणार. आता ही सगळी जशी आपण पुस्तकात लिहिलेली म्हणतो तशी लक्षणं झाली. आता प्रत्यक्षामध्ये अगदी तसंच्या तसं होईल असं नाही, पण साधारणपणे प्रौढांना अशा प्रकारे येतो ताप. त्याच्याबरोबर डोकं खूप दुखतं, उलट्या होतात, कधीकधी भरपूरच उलट्या होतात आणि अंग दुखू शकतं, पोटात दुखू शकतं, ह्या पण गोष्टी होतात. लहान मुलांमध्ये थोडंसं वेगळं असू शकतं. लहान मुलांमध्ये ही लक्षणं अशीच्या अशी येतीलच असं नाही. तर लहान मुलांमध्ये कधीकधी पोटाशी संबंधित म्हणजे काही जुलाब असतील, पोटदुखी असेल, अशा प्रकारची लक्षणं आढळू शकतात. तर थोडीशी वेगळ्या प्रकारची प्रेझेंटेशन्स ही लहान मुलांमध्ये आढळतात आणि म्हणून बालरोग तज्ज्ञ जे आहेत ते त्यांचं निदान योग्य रीतीने करू शकतात. तर मलेरियाची लक्षणं आहेत ना, ती तुम्ही त्याचं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे थोडा बहुत त्यात बदल होऊ शकतो, पण सीझनप्रमाणे नाही. असं नाही की पावसाळ्यात वेगळी लक्षणं आणि हिवाळ्यात वेगळी लक्षणं बदलली आहेत का? पण ही लक्षणं, काही जणांचं असं म्हणणं आहे की ही लक्षणं बदलली आहेत. डॉक्टर लक्षणं बदललेत म्हणजे हा तापाचा जो पॅटर्न होता तो अगदी असाच्या असा आढळेल असं नाही. कोणाला खूप थंडी भरून येते, कोणाला ताप असाच येतो, अशा प्रकारचे थोडे बहुत बदल होतात. किंवा कोणाला अंग दुखून येतं, कोणाला पोटात दुखतं, आता कोणाचे लिव्हर आणि स्प्लीन पण सुचतात. तर त्यामुळे मग कधी ते प्रेझेंट झाले त्यांनी थोडा फरक पडतो, पण ही लक्षणं आढळू शकतात. तुमच्यामध्ये असलेल्या इतर त्रासांच्या अनुषंगानं ही लक्षणं असतात की मग म्हणजे त्यावेळेस आपण दुर्लक्ष केल्यामुळे ही इतरची लक्षणं दिसायला लागतात किंवा येतात? नाही, दुर्लक्ष केल्यामुळे असं नाही, ते आजाराचा भाग म्हणूनच येतात. पण आता त्याचं जे गांभीर्य आहे ना, जसं प्रेग्नंट स्त्रिया आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, तर हे ना काही जोखीम गट म्हणतो आपण त्यांना, की गर्भवती स्त्रियांना मलेरिया होणं ही एक जोखमीची गोष्ट असते. मग त्यांच्यामध्ये पण आपल्याला थोडं लक्ष ठेवतं की कारण त्यांच्या गर्भावर पण त्याचे परिणाम होऊ शकतात. किंवा इवन वायवॅक्स जरी असला ना तरी अनिमिया आहे तर गर्भवती स्त्रियांना त्याचा जास्ती त्रास होऊ शकतो. आणि एकूणच आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर आपल्याला सगळ्यांचे त्रास जास्ती होतात. तर ह्या काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे प्रेग्नंट स्त्रियांना याचा त्रास होऊ शकतो. तर मग काय त्रास होऊ शकतो? समजा जर एखाद्या महिलेला गर्भारपणात मलेरिया झाला, डिटेक्ट झाला, ट्रीटमेंट सुरू झाली, तर मग तिला काय त्रास होऊ शकतो? म्हणजे बाळाला काय त्रास होऊ शकतो? तिचं गर्भपात होऊ शकतो, बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. आणि कधीकधी आपल्या देशात मलेरियाच्या मी अशा केसेस पाहिल्यात गर्भवती स्त्रिया की ज्यांचं हिमोग्लोबिन 3 ग्रॅम% इतकं खाली गेलेलं आहे. म्हणजे असंही आपल्याकडे गर्भवती स्त्रियांमध्ये अनिमिया किंवा रक्तक्षयाचं प्रमाण जास्ती असतं आणि त्यात त्यांना जर का वारंवार मलेरिया होत असेल तर त्यांचं हिमोग्लोबिन हे खूप कमी असतं आणि त्याचे परिणाम त्यांना म्हणजे त्या बाळालाही असतात आणि त्या आईलाही असतात. शिवाय त्यांची ट्रीटमेंट ही थोडी वेगळ्या पद्धतीने करावी लागते, कारण जी औषधं आपण प्रेग्नंट नसलेल्या व्यक्तीला देऊ शकतो त्याच्यापेक्षा त्यांची उपाययोजना ही थोडी वेगळी असते आणि म्हणून पूर्णपणे मग त्या काळजी घ्यावी लागते. आणि जसं म्हटलं याच्यात आधीच उलट्या होतात, त्यात औषधांनी उलट्या होतात, त्यात ती स्त्री नाजूक अवस्थेतली आहे, त्यामुळे हे पण सगळे विचार त्यांना ट्रीट करताना आपल्याला करावे लागतात. एक तुम्ही उल्लेख केलात, मला खरं तर ते समजून घ्यायचं आहे, मलेरियाच्या औषधांमध्ये उलट्या होतात असं सरसकट पेशंट सांगतात, म्हणजे किंवा डॉक्टरही अनेकदा तशा पद्धतीचा उल्लेख करतात की ॲसिडिटी होऊ शकते, मग ही गोळी घ्या किंवा ॲसिडिटी होईल म्हणून काळजी घ्या अशा पद्धतीने. तर खरोखर मलेरियामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं का? ते औषधांमुळे होतं की मलेरियाचा हा एक साईड इफेक्टच आहे, म्हणजे आजार म्हणून होणारा साईड इफेक्टच आहे? तर मलेरियामध्ये उलट्या होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. एक म्हणजे तो आजाराचाच एक भाग म्हणूनही उलट्या होतात. कधीकधी पेशंट येतो तोच ताप आणि उलट्या अशी लक्षणं घेऊन येतो, त्यामुळे आजाराच्या भागामध्ये उलटी आणि मळमळ
याचा समावेश आहे. त्याबरोबर औषधं जी घेतो ना आपण, कसं होतं बरेचदा आपल्याला ताप आला ना की आपल्याला भूक लागत नाही, आपण काही खात नाही आणि रिकाम्या पोटी औषधं घेतली जातात, त्यामुळे ते अजून वाढतं. ओके, तर आपण नेहमी सांगतो की काहीतरी खाऊन औषधं घ्या. आणि मलेरियाच्या औषधांचे साईड इफेक्ट आहेत, त्याच्यामध्ये मळमळ आणि उलटी हे आहेत, त्याच्यात काही वादच नाही. पण ते आपल्याला कमी करण्यासाठी आपण सांगतो की तुम्ही काहीतरी खा आणि त्याच्यानंतरच ती औषधं घ्या आणि गरज पडली तर त्यासाठी मग औषधंही दिली जातात ज्याच्यामुळे उलट्या होऊ नयेत. पण जसं आपण म्हणतो की त्या औषधांनी आपल्याला जो काही उलटी किंवा मळमळ हा साईड इफेक्टचा त्रास होतो त्यापेक्षा खूप जास्ती त्रास त्या प्लाझ्मोडियाला होतो आणि त्याला ते हटवण्याकरता आपल्याला ती द्यावी लागतात. त्यामुळे जरी मळमळ झाली तरी आपल्याला तीही औषधं घ्यावी लागतात आणि खूप उलट्या होत असतील तर त्यासाठी डॉक्टर्स औषधं देतात. तर त्यामुळे उलट्या झाल्या म्हणून औषध बंद करणं किंवा अर्धवट ट्रीटमेंट सोडणं हा उपाय नाही, कारण ट्रीटमेंट अर्धवट सोडणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्याने त्याचे आपल्याला मग परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला उपाययोजना पूर्ण करावी लागते. पण जसं ना मलेरियाची औषधं थांबवली ना की आजार आणि औषधं दोन्ही थांबली ना की हे मळमळ उलट्या हे सगळं आपोआप शांत होतं. त्यामुळे तुम्ही म्हटलात की म्हणजे आता उल्लेख केलात त्याच्यानुसार की मलेरियाचे औषधं मध्ये थांबवली की मग त्याचे परिणाम आणखीन वाईट होतात. म्हणजे काय होतात ते? कारण मलेरियाची ट्रीटमेंट पूर्ण नाही झाली, त्यामुळे तो प्लाझ्मोडिया निघून नाही गेला, त्यामुळे मग तो पुन्हा मलेरिया होण्याची शक्यता असते. विशेषतः व्हायवॅक्स मलेरिया असतो, आपण बरेचदा उल्लेख केला की परत होतो, उलटतो, रिलॅप्स होतो. हे काय प्रकरण आहे? तर या व्हायवॅक्समध्ये काय होतं ना की त्याचे काही प्लाझ्मोडिया हे आपल्या लिव्हरमध्ये सुप्त अवस्थेत राहतात आणि जेव्हा मग संधी मिळेल तेव्हा येतात किंवा आपल्याला कधी कधी रिइन्फेक्शन पण होतं, म्हणजे पुन्हा पण होतं. तर हे जे लिव्हरमध्ये फॉर्म्स राहिलेले आहेत, जे सुप्तावस्थेत आहेत, त्यांना काढायचं तर त्यासाठी पण आपल्याकडे औषध योजना आहे. आपण प्रायमाक्विन देतो 14 दिवस. म्हणून मलेरियाची पहिली जी ट्रीटमेंट आहे जिने तुमचा ताप जाणार, तुम्हाला बरं वाटणार, पण ते झालं म्हणजे संपलं नाही. ते झालं की 14 दिवसाचा जो कोर्स तुम्हाला दिलेला आहे तो पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे. तो केल्यामुळे काय होतं की लिव्हरमधले सुप्तावस्थेतले जे प्लाझ्मोडिया आहेत ते नष्ट होतात आणि मग तुम्हाला हा रिलॅप्सचा प्रकार होत नाही, म्हणजे आहे तो मलेरिया उलटत नाही. आता दुसरं काय परत परत होण्याचं कारण की जसं म्हटलं वाहक कोण आहे? मच्छर आहे. तुमच्या जर का आजूबाजूची परिस्थिती आहे त्यात काही फरक नाही पडला आणि आपण मच्छर आपल्याला चावणार नाहीत याची खात्री करून नाही घेतली तर काय होतं, आपल्याला पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होतं. आणि म्हणून मलेरियाच्या लढाईत किंवा मलेरिया विरुद्धच्या लढाईमध्ये मच्छरांपासून वाचणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मॅन मस्किटो कॉन्टॅक्ट म्हणजे किंवा ह्युमन बिंग आणि मस्किटो कॉन्टॅक्ट, आपला संपर्क त्या मच्छरशी आला नाही पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळं आपण केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण ते अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्ही आणि आमचा कॅमेरामॅन राजू हे बोलत होते तेव्हा ते वर उडणारे मच्छर आणि खाली जाणारे मच्छर, तर काय मलेरियाच्या मच्छर ओळखता येऊ शकतात का? म्हणजे असे हां, मलेरियाचे मच्छर आहेत ना ते साधारण काय होतं ना, मलेरिया टाळायला मी सांगतो की तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि संध्याकाळी खिडक्या लावून घ्या, कारण ती वेळ असते त्यांची येण्या जाण्याची. आणि ते रात्री चावतात, म्हणजे संध्याकाळनंतर त्यांचं ते सुरू होतं. हां, आणि तुम्ही जर का बघितलं ना घरी संध्याकाळी तुम्ही असे वाळत घातलेले कपडे असे हलवून बघा, तुम्हाला काही मच्छर उडताना दिसतात, ते सहसा मलेरियाचे असतात. हां, तर मलेरिया हे ॲनॉफिलस मच्छर असतात आणि त्यातला नर मच्छर असतो तो चावत नाही, तो तो शाकाहारी असतो, तो झाडपाल्यांच्या रसावर जगतो. पण जी फिमेल असते, जी मादी असते, तिला अंडी बनवायची असतात ना, त्यासाठी तिला प्रोटीन लागतं, ते आपल्या रक्तातून मिळतं तिला, त्यामुळे ती आपल्याला चावते. पण आपल्याला त्याचे त्रास होतात, त्यामुळे आपल्याला ते नको असतं. जसे आपण डेंग्यू वेगळं डिस्कस करणार आहोत, डेंग्यूचे मच्छर दिवसा चावतात, पण हे मलेरियाचे मच्छर हे रात्री चावतात. म्हणून कुठूनही कुठलेही, जसे डेंग्यू काय, मलेरिया काय, चिकुनगुनिया काय, सगळे डासांमुळे होणारे आजार आहेत. म्हणून आपल्याला मच्छरदाणीचा वापर करणं किंवा मच्छर चावू नये यासाठी एकतर ना बरेचदा आपण आपल्या घरातच मच्छर उत्पत्तीची स्थानं निर्माण करतो. कोणी ते कासव पाण्यात घालून ठेवतं, कोणी ते बांबूचे जे काय शोभेची झाडं असतात ते ठेवतात, किंवा कोणी घरातच असे कृत्रिम धबधबे बनवतात. पण काय होतं, पाणी राहतं ना, किंवा काहीतरी असं ठेवून देतात त्याच्यामध्ये की ॲक्च्युली देवाची इच्छा नसते की आपल्याला पाण्यात काहीतरी घालून ठेवावं, पण लोकांची अशी काय समजूत असते. तर असं कुठे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये मच्छर अंडी घालतात, त्याच्या अळ्या होतात आणि मच्छर होतात. म्हणून कुठेही, किंवा बाहेर पिंपात पाणी ठेवतात,
घरात टाकीचं पाणी असतं तिथे कुठे ना कुठे लिकेज असतात. तर काही ना काही कारणांनी जर का असे ही उत्पत्ती स्थान असतात ओके, आणि तिथे मग हे मच्छर अंड्या घालतात आणि मच्छर होतात. म्हणजे आपण घरातच त्यांची पैदास करत असतो आणि काही घराभोवती पण असतात, कारण हे मच्छर आहेत ना घरात आणि घराभोवती असेच असतात. तर हे ह्या मच्छरांपासून वाचायचं ती उत्पत्ती स्थान आपल्याला बंद करावी लागतात. आणि मग तुम्ही ते मलम मिळतात, त्या अगरबत्त्या किंवा कॉईल्स मिळतात, तुम्ही काही वापरा पण मच्छर चावून घेऊ नका. रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा. विशेषतः जर कोणाला मलेरिया डेंग्यू झालेला असेल तर अशा रुग्णाला तर नक्की मच्छरदाणीमध्ये ठेवा, कारण त्याला चावणारा मच्छर दुसऱ्याला जेव्हा चावणार तेव्हा तो जंतू घेऊन चावणार आहे. म्हणून आम्ही सांगतो की रुग्णासाठी पण तुम्ही मच्छरदाणी वापरा. आणि आपल्याला होऊ नये म्हणून मच्छरदाणी झोपणं ही एक चांगली सवय आहे. मी तेच सांगते की कुठल्याही मार्गाने पण आपल्याला मच्छर नाही चालू. आम्ही सांगतो की फुल स्लीवचे कपडे घाला. आपण हे असं स्लीवलेस वगैरे घातलं ना की आपण जागाच देतोय ना मच्छरांना चावण्याकरता. कपडे अंगभर घालायचे. ते जागा परिचयाची नसेल तिथे जाताना आपण असे पूर्ण कपडे घालावेत की जिथं असं होऊ शकतं, मॉस्किटो बाईट वगैरे होऊ शकतं. जसं म्हटलं की मलेरियाचे संध्याकाळीच होतात पण दिवसावर डेंग्यूचे पण आहेतच ना. म्हणून आपला उद्देश काय आहे की मच्छर आपल्याला चावला नाही पाहिजे. मग काही जण ती वेगवेगळी मलमं पण मिळतात जे मस्किटो रिपेलंट असतात. काही हरकत नाही, कारण त्यासाठी एक मार्ग नाही. आम्ही असं म्हणतो की इंटिग्रेटेड वेक्टर कंट्रोल सगळीकडनं आपण सगळ्या उपाययोजना करायच्या आहेत. म्हणजे त्यांची उत्पत्ती स्थानं नष्ट करायची आहेत. कुठे टाक्या असतील त्याच्यामध्ये जर का औषध टाकणं आवश्यक आहे लार्विसाइड ते टाकायचं आहे. नंतर आम्ही सांगतो सगळी भांडी आहेत ती आठवड्यातनं एकदा तरी उलटी करा, रिकामी करा. तर आपल्याला चावू देऊ नका. तर जे काही उपाय करता येतील ते सर्व करायचे. एका उपायावर आपण अवलंबून राहत नाही. कधी कधी त्यात इंजिनिअरिंग मेजर्स पण येतात. तुम्ही बघितलं तर घरा आपल्या आजूबाजू पाईप्स असतात, वॉटर पाईप्स, आणि त्या पाईपमधलं कुठेतरी छोटंसं होल असतं आणि खाली तिथे खोलगट भाग असतो तिथे पाणी साठतं. किंवा आता पावसाळा आहे ना, की पावसाळ्यामध्ये मलेरिया का एवढा होतो, कारण पाणी साठून राहतं ना खड्ड्यांमध्ये. खूप जोराचा धोधो पाऊस आला ना तर ते वाहूनच जातं, पण नंतर रिपरिप पाऊस राहतो किंवा त्या पावसाचं पाणी राहतं, त्यामुळे ही उत्पत्ती स्थानं राहतात. आणि आपल्या इथलं जे तापमान आहे ना, ती मच्छरांच्या वाढीला 20 ते 30 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर खूप मानवतं. जिथे खूप थंडी आहे तिथे तुम्हाला एवढे मच्छर दिसत नाहीत, किंवा खूप उंचावर तुम्ही गेलात तिथे तुम्हाला तेवढे दिसत नाहीत. पण आपण ज्या वातावरणात राहतो तिथे उष्णता आहे, आर्द्रता आहे, हवेमध्ये आर्द्रता ह्युमिडिटी आहे, 60% वरची ह्युमिडिटी आहे किंवा आर्द्रता आहे, ती मच्छरांना मानवते. त्यामुळे आपलं वातावरण आहे ना ते त्यांना अनुकूल असं आहे. आणि म्हणून मग ही अनुकूलता त्यांच्याकडं आपल्याला बघायचं आहे की हे असं असलं तरी पण आपल्याला त्यांची पैदास होऊ द्यायची नाही आहे, आणि जे जिथे असतील आपल्याला चावून घ्यायचे नाही आहेत. हे दोन्ही आहे. एक मगाशी पण उल्लेख आला होता आणि खरं तर अनेक रुग्णांना पण असं वाटतं किंवा मग फॅमिलीजना असं वाटतं की मलेरियाची औषधं घेतली किंवा मलेरिया झाल्यानंतर एकदम गळून गेल्यासारखं वाटतं. मग इतका अशक्तपणा होतो की म्हणजे आजार बरा झालेला आहे, औषधाने ताप येतच नाही आता, पण त्याच्यानंतर गळून गेलंय आणि थकवा जो आहे तो पुढचे आणखीन काही दिवस राहतो. तर मग हे कशामुळे होतं आणि हे टाळायचं असेल तर काय करायचं? ओके, पहिली गोष्ट म्हणजे बघा, हे आजार ताप घेऊन येतात. ताप आणि उलट्या होतात ना तेव्हा असे आपल्या शरीराचं निर्जलीकरण होतं, म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी निघून जातं. आता हे पाणी आणि क्षार हे दोन्ही आपल्याला रिप्लेस करायचे आहेत, म्हणजे त्याची भरपाई करायची आहे. कशी करणार तर जलसंजीवनी म्हणजे याला आपण ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो. ओके, तर ही जलसंजीवनी सगळीकडे मिळते, सरकारी केंद्रांमध्ये पण मोफत मिळते आणि ज्यांना विकत घ्यायचे त्यांना औषधांच्या दुकानात पण मिळते. पण आपल्याला ORS नक्की घ्यायला लागतं, ज्याच्यामुळे पाणी आणि क्षार जे निघून गेलेले आहेत त्याची भरपाई होते. दुसरं म्हणजे तापात आपण काही खाऊ नाही शकत, आपली भूक मेलेली असते, त्यामुळे आपलं खाणं नीट झालेलं नाही, शिवाय आपण औषधं घेतलेत, आपल्याला उलट्या मळमळ हे सगळं होतं. पण आता जेव्हा तो ताप थांबला आहे, आता आपला इलाज झाला आहे, आता आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आहार म्हणजे काय तर घरी बनवलेला ताजा, भले तो साधा असेल, कारण आपल्याला पचला पाहिजे ना तो. उगाच खूप आपण तेलकट तळकट आणि असं सगळं खाऊन काही उपयोग नसतो. सूप्स घ्या, सलाड्स घ्या, फळं खा, पालेभाज्या खा, घरातलं आपलं वरण भात जेवण आपण जेवतो ते घ्या. आणि असं नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही, तुम्ही खाऊ शकता, मांसाहारी पण अगदी व्यवस्थित खाऊ शकता, फक्त खूप तेल आणि मसाले याचा वापर करू नका. तर ताजं सकस अन्न आणि पुरेसं पाणी. आता पाणी म्हणजे ते पाणी असेल, ORS असेल, किंवा नारळाचं पाणी पिऊ शकता, ताक,
म्हणजे अशा प्रकारे हे जी म्हणजे Hydrate हायड्रेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे पुनर्जलीकरण म्हणू आपण त्याला, ते महत्त्वाचं आहे. क्षार भरून काढणं महत्त्वाचं आहे. ताजं सकस अन्न हे महत्त्वाचं आहे. हे केलं ना की आपलं ते भरून. आणि जर का अनिमिया असेल, मी जसं पुन्हा पुन्हा सांगते की आपला व्हायवॅक्स मलेरिया बरोबर अनिमिया असतो, कारण रक्तवाहिन्या तो तोडतोच ना, म्हणजे आपलं नुकसान होतंच. तर त्यामुळे आपला अनिमिया असेल ना, तर रक्त कमी असल्यामुळे पण आपल्याला हा अशक्तपणा असतो. आणि अशा वेळेस आपलं हिमोग्लोबिन नॉर्मल येईपर्यंत त्यासाठी जी औषध योजना करणं आवश्यक आहे ती केली पाहिजे. आयर्न रिच खरं तर आपण पुढे आलेलो आहोत, पण मला ती गंमत वाटली. म्हणजे हा वायवॅक्स मध्ये रक्त काय तुम्ही म्हटलात ते तोडतं, त्या फॅल्सिपेरम मध्ये तो डायरेक्ट आपल्या मेंदूवर परिणाम करतो. म्हणजे ह्या मलेरियाची एकच ती मादी आहे, ती जेव्हा बाईट करते आपल्याला तर तेव्हा होणारा मलेरिया हा वेगवेगळा असतो. ही एक गंमत आहे. पण ह्याच्यामध्ये कसं ते वेगवेगळी त्यांची कृती असते. म्हणजे वायवॅक्स मध्ये हे असंच होतं आणि फॅल्सिपेरम मध्ये हे असंच होतं आणि साध्या मलेरियामध्ये हे असंच होतं. काय म्हणजे हे वेगवेगळं, कारण त्यांचं जीवनचक्र थोडं वेगळं आहे ना. ही जी लिव्हर मध्ये राहण्याची स्टेज आहे ही व्हायवॅक्सच्या बाबतीत होते, त्यामुळे ते तिथे लपून आहेत, म्हणून ते पुन्हा येत आहेत. पण आणि दुसरं म्हणजे जसं फॅल्सिपेरम आहे ना, तो थोडा अग्रेसिव्ह आहे, तो आक्रमक आहे, तो हळूहळू नाही. मादीपासून हे होणारा असं वेगवेगळं. ही मादी ती वाहक आहे. प्लाझ्मोडिया वेगळे आहेत. म्हणजे ते ज्याच्यामुळे तो आजार होतोय तो जंतू जो आहे तो एक परोपजीवी जीव आहे ज्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. ते या मादीवर वेगळे वेगळे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स वेगळा आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम वेगळा आहे. पण त्यांना घेऊन जाणारी मादी आहे ते मच्छर. असं आहे. म्हणजे तिच्यामध्ये काय आहे त्याच्यानुसार आपला आजार होणार. मलेरिया आहे. बरं, आणखीन आता तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे, पण मला म्हणजे ते समजून घ्यायचंय ते म्हणजे की आता वायवॅक्स मधला आहार वेगळा असायला हवा, फॅल्सिपेरम मधला आवाज वेगळा म्हणजे आहार वेगळा असायला हवा, मलेरिया मधला आहार वेगळा असायला हवा, असं काही आहे का? नाही, आहार वेगवेगळा नाही, कारण आपलं शरीर हे एकच आहे. आपण काय पाहतोय की रक्तक्षय झालाय की नाही, मग आपल्याला आपलं हिमोग्लोबिन नॉर्मलमध्ये आणायचं आहे. आपल्याला रक्त कमी असून नाही चालणार ना, आपलं हिमोग्लोबिन 12.5च्या पुढे आपल्याला न्यायचं आहे. मग त्या दृष्टीने आपल्याला काय लागेल तर आयर्न एकतर खूप कमी असेल तर आपल्याला आयर्नची औषधच घ्यावी लागतील. पण रक्त म्हणजे नुसतं आयर्न नाही, आयर्न आहे, B12 आहे, फोलिक ॲसिड आहे, हे सगळंच लागतं. फोलिक ॲसिड आपल्याला कुठून मिळेल? गोळ्यांमधून मिळेल हा एक भाग झाला, पण तुम्ही मुडाची कडधान्य खाल्लं त्याच्यातून मिळेल, किंवा B12 आहे ते तुम्हाला लिव्हर, चिकन म्हणजे हे त्यांचे इतर आहारातले सोर्सेस आहेत. म्हणून आपण जे म्हणतो ना की तुम्ही फळं खा, ताज्या भाज्या खा, ते त्यासाठी की त्यातून तुम्हाला ही जीवनसत्व पण मिळतात जी रक्त नुसत्या आयर्नने बनत नाही. आयर्न आहे, B12 प्रोटीन असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी, फोलिक ॲसिड असतं, हे सगळं आपल्याला लागतं. तेव्हा आपलं रक्त भरून येतं. आणि जेव्हा आपलं खूपच कमी झालं हिमोग्लोबिन तेव्हा डॉक्टर आपल्याला ते औषधामार्फत देतात. परंतु आपण औषधे काही जन्मभर नाही ना घेत, तर ते आपल्याला आपल्या आहारातून पण त्याचे सोर्सेस यायला पाहिजेत. आणि म्हणून आपण येतो ना बीट आहे किंवा सगळ्या लाल पालेभाज्या पण आहेत, हे सगळ्या आयर्नचे सोर्सेस आहेत. किंवा आपण म्हणतो नाचणीची भाकरी खा, त्याच्यामध्ये आयर्न आहे, किंवा पालेभाज्या खाल त्याच्यावर मीठ पिळून घ्या म्हणजे तुमचं आयर्न ॲब्सॉर्प्शन बेटर होईल. हे सगळं कशा करता की आपल्याला नैसर्गिक स्रोतातून आयर्न मिळत राहील. ओके, त्यामुळे हे आपण करायचंच आहे. आणि जेव्हा हिमोग्लोबिन खूप खाली गेलं तर अतिशयच खाली गेलं तर 5पेक्षाही खाली गेलं तर ब्लड ट्रान्सफ्युजन पण द्यावं लागतं, रक्तच द्यावं लागतं. किंवा तुमचं अगदी तेवढं खाली नाही गेलं पण बरंच खाली आहे तर इंजेक्शन द्यावी लागतील, किंवा ठराविक पातळीच्या पुढे असेल तर औषधं, तर ते आपल्याला डॉक्टर सांगतील. परंतु आपला जो मेंटेनन्स आहे शरीराचा, त्यासाठी आपल्याला आहारातून पण हे सोर्सेस असायला पाहिजेत. ते फॅल्सिपेरमसाठी वेगळं, व्हायवॅक्ससाठी वेगळं असं नाही आहे. हे आपलं रक्त भरून येण्याकरता. आणि आपल्याला जो अशक्तपणा आला आहे तोही तेव्हाच जाईल जेव्हा आपल्या शरीराला चांगलं पोषण मिळेल. आणि हे आपल्याला मिळतं ते संतुलित आहारातून मिळतं. हे संतुलित आहाराचं महत्त्व आहे. आणि जसं आपण बरे होतो मग आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक चलनवलन क्रिया ही पण झाली पाहिजे. आपण जर का म्हटलं की आता मी आजारी पडलो, आता मी महिनाभर चालायला पण जाणार नाही किंवा उठायला, असं नाही आहे. कारण झालं ना, मलेरिया बरा झाला तर तुम्ही हिंडा फिरायला लागला. आहार विहार सगळ्याचंच महत्त्व असतं. आलं लक्षात? म्हणजे पुनर्जलीकरण, आहार, हलका जसं आपल्याला झेपेल त्याप्रमाणे व्यायाम, हे सगळं सुरू करायचं. मगच आपण आपल्या चांगल्या आरोग्य स्थितीला, पूर्वस्थितीला
येऊन पोहोचू. एक असं आहे ते म्हणजे की सारखा मलेरिया होतो, म्हणजे मी पाहिलेले आहेत तसे पेशंट की ज्यांना वर्षातनं 2दा-3दा होतो. मग कधी वायवॅक्स होतो, कधी फॅल्सिपेरम होतो, कधी नुसताच मलेरिया होतो, कधी तापच येतो, पण मग तो मलेरिया कायम त्यांच्याबरोबर राहतो. हे खरोखर होतं का, की टेस्टमध्ये होणारी ही गडबड आहे का? म्हणजे असं आढळतं का एका व्यक्तीला झाला मलेरिया की तो पुन्हा पुन्हा होत राहतो? कारण मी जेव्हा लहानपणी ऐकलं होतं तेव्हा असं होतं की एकदा मलेरिया झाला, औषधं घेतली की नाही, आता काही परत मलेरिया व्हायचा नाही. पण आता मात्र ते सारखं एखाद्या पेशंटमध्ये होत राहतं. तर हे असं का होतं? नाही, मलेरिया झाला तर तो जन्मभर राहतो असं नाही. असं एक आहे की काही ना असिम्प्टमॅटिक मलेरिया असतो, म्हणजे काही ठिकाणी ना त्यांच्या शरीरात जीवजंतू असतात मलेरियाचे, पण त्यांना आजार काही नसतो, तो सायलेंटली शांतपणे असतो. पण तुम्ही जे म्हणताय ना ते आजाराबद्दल म्हणताय, तर पुन्हा पुन्हा होण्याची 2च कारणं आहेत. एक म्हणजे रिलॅप्स, जो त्या लिव्हरमधल्या जंतूंमुळे, आणि दुसरं म्हणजे पुन्हा होणारं इन्फेक्शन. या व्यतिरिक्त असं नाही आहे की तो आहे तो काय म्हणणार. एकदा तुम्ही जर का प्रायमाक्विननी व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि तुम्ही जर का प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे मच्छर चावू न देणं हे केलं, तर असं काही सारखं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमचा रुग्ण असेल त्याला प्लीज घेऊन या, आम्ही बघू काही. पण म्हणजे अशा पेशंटनी काय केलं पाहिजे? त्यांनी डासांपासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. कदाचित त्यांचा व्यवसाय असा असेल की ज्यामुळे त्यांना रात्री बाहेर राहावं लागतं. कधी कधी काय असतं ना, आपण आपल्या घरात खूप काळजी घेतो, परंतु काहींचे हल्ली व्यवसायच असे असतात की त्यांना त्यांचे रात्रीच काम असतं. त्यांना बाहेर आउटडोअर म्हणतात ना, ज्यांचं कामच बाहेर आहे. किंवा काही येतं ना, जसं आता आपण बोलतो हे तसं अर्बन मलेरियाबद्दल बोलतो, म्हणजे नागरी किंवा शहरी भागातल्या मलेरियाबद्दल बोलतो आहे. आपण नॉर्थ ईस्टमध्ये गेलात किंवा ग्रामीण भागात बॉर्डर लाईन एरियात तिकडे गेलात तर तिथले जंगली भागामध्ये गेलो, तिथले मलेरिया हा गावातला आजार जास्त होतो ना, म्हणजे तसं. तर सिंधुदुर्ग या भागामध्ये, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मलेरिया जास्त व्हायचा. इव्हन तुम्ही नॉर्थ ईस्ट बॉर्डर जो आहे ना आपला, तिकडे गेलात तर ह्या पहाडी जंगलात तर ही मलेरियाची वेगवेगळी रूपं आपल्याला आढळतात. पण आपण ज्या ह्या मलेरियाबद्दल बोलतो हा बरा होतो, आणि असं नाही आहे की एकदा झाला म्हणजे त्याला सारखं होत राहील. हे तुम्ही म्हणताय, तुम्ही त्याचा काय व्यवसाय आहे ते पण विचारायला हरकत नाही. कारण त्यांना जर का पुन्हा पुन्हा होत असेल तर याचा अर्थ काय की जिथे मच्छरांचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी कदाचित कामानिमित्ताने किंवा इतर काही निमित्ताने त्यांचं जाणं किंवा वावरणं होत असेल आणि त्यांना बाईट्स होतील. अशा व्यक्तींनी मग ते मी जसं म्हटलं ना की जी मलमं मिळतात रिपेलंट वगैरे अशाचा वापर नक्की करायला पाहिजे आणि अंगभर कपडे घालायला पाहिजे. एक असा प्रश्न असतो, म्हणजे मी असं ऐकलं होतं ते म्हणजे की मलेरिया किंवा मग डेंग्यू किंवा मग असे काही आजार झाले की या आजारांमध्ये ना म्हणजे TB असेल तर ते सरकारी डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी, ती जास्त फायदेशीर ठरते आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि उपचारांच्या दृष्टीनं सुद्धा. तर ह्यात काय तथ्य, म्हणजे असा समजा मलेरिया, समजा आपण आत्ता उदाहरण घेताना मलेरिया घेऊया, तर मलेरिया झालं तर सरकारी डॉक्टरकडे जावं की खाजगी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेणं हे जास्त संयुक्तिक राहील आणि योग्य राहील, आणि का? बरं, आता मलेरिया, आपण मलेरियाबद्दल बोलतो, मी डेंग्यूचं आता बोलत नाही. पण ह्यांचं जे उपचार, निदान आणि उपचार दोन्ही सरकारी केंद्रांमध्ये फ्री होतं, म्हणजे मोफत होतं. आता आपल्याकडे बरेचसे रुग्ण असतात ना, त्यांच्याकडे एवढी आर्थिक परिस्थिती नसते की आजारावर खूप खर्च करता येईल. तर त्यामुळे एकतर त्यांचा हा आर्थिक जे काही नुकसान होणार असतं ते वाचतं. औषधं तर ही सगळी व्यवस्थितच असतात आणि ती आपण राष्ट्रीय कार्यक्रमात ज्या काही गाईडलाईन्स किंवा जी काही धोरणं दिलेली असतात त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट होते. हा सरकारी यंत्रणेतला फायदा आहे. परंतु काही लोक असतात, त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण बरेच असतात, मग थांबावं लागतं. मग काही लोकांना नाही आवडत की, किंवा त्यांना जमत नाही की मला एवढा वेळ प्रतीक्षा करायला नाही जमणार असं त्यांना वाटतं, किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, ते खाजगी रुग्णालयात जातात. त्यांना काही बिघडत नाही. महत्त्वाचं काय की त्यांनी वेळेवर डॉक्टरकडे जाणं. त्यांना सेवा खाजगी रुग्णालयातही मिळते आणि सरकारी रुग्णालयातही मिळते. सरकारी रुग्णालयात आम्ही शक्यतो ज्या काही मार्गदर्शक तत्व किंवा जी काही योजना दिलेली आहे त्याच्यावर हुकूमच करतो. खाजगीमध्ये थोडं बहुत इकडे तिकडे ते स्वातंत्र्य घेऊ शकत असतील, पण मोर ऑर लेस त्याचप्रमाणे असते, कारण ती स्टँडर्ड ट्रीटमेंट असते ना, ती पण सगळ्या डॉक्टर्सनी मिळूनच तयार केलेली असते. आणि जेव्हा आपण या SOPs किंवा ज्या स्टँडर्ड गाईडलाईन तयार करतो तेव्हा प्रायव्हेट पब्लिक सगळ्यांना एकत्र विश्वासात घेऊन केलेल्या असतात. त्यामुळे प्रायव्हेट म्हणजे खाजगी किंवा सरकारी कुठेही गेलेत तरी चालेल, परंतु जायला पाहिजे, वेळेवर जायला पाहिजे आणि पूर्ण उपचार केले पाहिजेत, हे महत्त्वाचं. फक्त काय की प्रायव्हेटमध्ये गेलात तर आपल्याला थोडा खर्च करावा लागतो. जर का एखाद्याची आर्थिक क्षमता असेल, इच्छा असेल
किंवा तिथे थांबायला वेळ नसेल, कोणाला आवडत नाही, कोणाला वाटतं की मला थोडी छान रूम पाहिजे, म्हणजे ज्यांना कोणाला ॲडमिट व्हायची वेळ येते त्यांना ह्या इतर सेवा ज्या आहेत त्यांचं महत्त्व वाटतं, तर ठीक आहे ना. जर का त्यांची आर्थिक क्षमता असेल तर काही हरकत नाही खाजगी रुग्णालय, कारण आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्रातर्फे बरीच रुग्णसेवा करण्यात येते, त्यामुळे त्यात गैर काहीच नाही. तर ह्या कोणाकडे गेलं तरी चालेल, पण वेळेवर जा, औषध योजना पूर्ण करा आणि हे नंतरचं जे काय आपण बोललो आपण हे सगळं करून आपली तब्येत व्यवस्थित करून घ्या असं मी सांगेन. असा पण प्रश्न पडतो ते म्हणजे की मलेरियाची जेव्हा उपचार घेतो तेव्हा आता अनेकदा असं असतं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं ताप कमी होतो ठीक आहे, मग मला थोडासा अशक्तपणा कमी होतो ठीक आहे, मला मळमळणं कमी होतं ठीक आहे, पण आपल्याला योग्य उपचार दिले जातात डॉक्टरांकडनं, हे कसं एखादी व्यक्ती समजून घेऊ शकतो? कारण आता रुग्णसुद्धा इतके अवेअर झालेले आहेत की त्यांना असं वाटतं की डॉक्टर आपल्याला फसवतोय, डॉक्टर नाहक आपल्याला टेस्ट करायला लावतोय, डॉक्टर नाहक आपल्याला नको नको ती औषधं घ्यायला लावतोय आणि जास्तीची न घ्यायला हवी आहेत अशी सुद्धा औषधं घ्यायला लावतोय, अशी फसवणूक सुद्धा अशा आजारांमध्ये केली जाते. तर त्यामुळे योग्य पद्धतीने आपले उपचार सुरू आहेत विशेषत्वानं मलेरियासाठी, तर ते कसं ओळखावं? अच्छा, खरं तर ना खूप दुर्दैवी आहे की डॉक्टर आणि रुग्णाचं नातं आहे त्याचा जो पाया होता ना तोच विश्वासाचा पाया होता आणि त्याला कुठेतरी ते धक्का लागल्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आज वेळ येते. परंतु जसं मी म्हटलं की मलेरियाची काय ट्रीटमेंट असावी हे सगळं आपल्या तुम्ही सरकारी वेबसाईटवर जरी गेलात ना तरी तिथे असतं. आणि कसं असतं जेव्हा आपण स्वतःच रुग्ण असतो तेव्हा आपण आपल्या ट्रीटमेंटच्या अगदी बारीक बारीक गोष्टीमध्ये शिरत राहिलो ना तर तसं होत नाही, कारण आपलं मन तेव्हा त्या स्थितीत नसतं आणि आपण निपक्षपातीपणे आपला निर्णय नाही करू शकत, कारण डॉक्टर आहे ना त्या व्यक्तीचं ट्रेनिंग झालेलं आहे. जसं मी म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की हा मलेरिया आहे, पण तो नुसता मलेरिया आहे असं नाही आहे, कदाचित त्याबरोबर दुसरं काय असेल. आता सध्या तुम्ही विचार केलात ना चिकनगुनिया पण आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकनगुनिया जसं म्हटलं, त्या व्यतिरिक्तही तापाची बरीच कारणं आहेत. तेव्हा जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णाला पाहतात त्याला नंतर कळतं की मलेरिया आहे, पण तो मलेरिया आहे की दुसरं काय आहे हे बघण्याकरता आम्ही याला फीवर प्रोफाईल म्हणतो. पावसाळ्यामध्ये जे काही तापाची कारणं आहेत त्यात मलेरिया हे एकमेव कारण नाही आहे आणि ते एकमेव चालू आहे असंही नाही आहे. तो फ्लू आहे, डेंग्यू आहे, लेप्टो आहे, हिपटायटिस येऊ शकतो, कितीतरी आजार आहेत. मग आपल्याला सगळ्या रुग्णाचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या निदानाकडे यायला लागतं. त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते डॉक्टर करणार. तर त्यामुळे ह्या अविश्वासाचा काही इलाज नसतो, पण मला असं वाटतं की आपल्या विश्वासाच्या डॉक्टरकडे जावं आणि आपल्याला कळतं ना प्रतिसाद आपला काय येतो. जसं मी म्हटलं की एखाद्याचं निर्जलीकरण झालं तर माणूस एवढा गळून जातो तो विचार करण्याच्या मनस्थितीतच नाही. पण जेव्हा तुम्ही त्याला रिहायड्रेट कराल, जेव्हा तो ORS म्हणा की जे काही द्रव शरीरात जातील त्यानंतर त्याला तरतरी येते, तेव्हा त्या व्यक्तीला एवढं तरी कळतं की मी आता बरं आहे, मला चांगलं वाटतं आहे. तर तुम्ही तुमच्या पूर्वानुभवावरनं पण जाऊ शकता. विशेषतः प्रौढ पेशंटमध्ये आपण इतके वर्ष कुठल्या ना कुठल्या डॉक्टरांकडे गेलेलोच असू, तुम्ही तुमचा विश्वास आहे तिथे जा. पण कसं होतं की हल्ली आम्ही त्याला म्हणतो की गुगल विद्यापीठामध्ये लोक असा काहीतरी अर्धवट, म्हणजे आपल्या आधाराबद्दल माहिती करून घेण्यात काहीच गैर नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट डॉक्टर आणि रुग्ण हे ट्रीटमेंटमध्ये पार्टनर असावेत असा एक म्हणजे अशी संकल्पना आहे. पण याचा अर्थ आपण ट्रीटमेंट सुचवावी असं नाही, कारण बरेचदा रुग्णांनी सांगतात डॉक्टर मला अमुक औषध द्या, तमुक औषध द्या. तसं नाही आहे ना, ते डॉक्टर तुम्हाला औषध देतात त्याच्यामागे कारणं असतात. आणि कसं आहे ना, रुग्णाच्या इतर गोष्टी बघायला लागतात. आता जो माणूस धडधाकट नॉर्मल चांगलं आरोग्य असणारी व्यक्ती आहे, पण एखादी व्यक्ती आहे त्यांना ऑलरेडी काही आजार आहेत, कोणाला डायबेटीस आहे, कोणाला रिनल फेल्युअर आहे, कोणाला लिव्हरचा आजार आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. बरोबर. तर त्यामुळे असं नाही की एकच गोष्ट सगळ्यांना फिट होते. गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे आपण जातो. हे महत्त्वाचं आहे की जसं म्हटलं की वायव्यात जर 14 दिवस औषध घ्यायचं आहे तर हे आपण सगळ्यांसाठी म्हणू शकतो. पण जेव्हा एखादा रुग्ण ॲडमिट आहे आणि तो त्याचं ते जसं म्हणतो की त्याला कॉम्प्लिकेशन झाल्यात ऑलरेडी, अशा वेळेस त्यांना काय फ्लुइड दिली पाहिजेत, कुठली औषधं दिली पाहिजेत, हे आपल्याला तज्ज्ञांवर सोडावं लागतं ना. कारण ते तज्ज्ञ आहेत, ते असे अनेक हजारो रुग्ण पाहत आहेत आणि त्यांची उपाययोजना करतायत, म्हणून ते तज्ज्ञ आहेत. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्वर का असं चिकित्सा करायला गेलं तर त्या रुग्णाला मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग
मग डॉक्टर पण मग ते डिफेन्सवर जाऊ शकतात की मग, कारण की आज काय कोणी उठून कोर्टात बिरटात, पण मलेरिया ही इतकी सरळ गोष्ट आहे की मला नाही वाटत खूप किंतूपर्यंत ठेवावेत. कारण ह्याच्यामध्ये काय होतं ना, लोक विनाकारण लांबवतात किंवा मग ते दिलेलं औषध घेत नाहीत. कसं आहे ना, तुम्ही एका डॉक्टरकडे गेलात तर ती ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण बरेचदा लोक डॉक्टर शॉपिंग करतात. म्हणजे ते काय करतात, आज गेले, आज एक दिवस औषध खाल्लं, मग दुसऱ्या व्यक्तीकडे गेले तिथे, आणि काही लपवायचे नाहीत ते हेल्थ कंडिशन्स असतील आपल्या, तर त्याही आपण सांगाव्या लागतात. तर हे म्हणजे जे एनसीडीज आहेत, म्हणजे बीपी शुगर जे काही आहे तुम्हाला, आणि जे समजा जर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात आधी आपल्या असणाऱ्या लक्षणांबरोबर ही गोष्ट सुद्धा सांगायची. त्या अकॉर्डिंगली गोळ्या डॉक्टरांकडनं डॉक्टर ते विचारणारच तुम्हाला, म्हणजे ते हे सगळे हिस्ट्री घेताना विचारतातच, पण आपण ते लपवून नाही ठेवायचं कधी. एक आणखीन आहे ते म्हणजे की अनेकदा आजारी असतो रुग्ण तेव्हा त्याच्या कुटुंबातले लोक त्याची काळजी घेत असतात. तर त्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, त्यांची स्वतःची पण अशा वेळेस आणि रुग्णाची सुद्धा? ओके, पहिली गोष्ट असं मी म्हटलं की त्या रुग्णाला ना मच्छरदाणीत झोपायचं. ओके, आता दुसरं म्हणजे हा रुग्ण ज्या घरात राहतो त्याच घरात इतर मंडळी राहतात, त्यामुळे ह्यांना पण ती सिम्पटम्स नाही आहेत, ती लक्षणं नाही आहेत ना, ते पाहायचं. मलेरिया हा असा काही दीर्घकाळ राहणारा आजार नाही आहे. तो त्याचं एक म्हणजे उपाययोजना केल्या 3-4 दिवसाचा प्रश्न असतो. त्यामुळे तसा घरातल्यांना फार काही त्रास वगैरे असतो असं काही नाही आहे. पण त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आणि हा रुग्णाचा आहार, विश्रांती आणि जसं मी म्हटलं फ्लुइड्स, हे सगळं त्यांना व्यवस्थित मिळतं एवढं पाहिलं तर मलेरियासाठी औषधं वेळेवर घेतायत, औषधं वेळेवर, आणि तो कोर्स आहे जो तो कम्प्लीट करतायत ना. तर आपण डॉक्टर हडई यांच्याकडनं माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यांच्याकडची एक म्हणजे हा पूर्ण इंटरव्ह्यू खूप इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे. पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मलेरियाची तुमची ट्रीटमेंट बरोबर होते का, किंवा काय असू शकते ट्रीटमेंट, तर हे तुम्हाला सरकारी वेबसाईटवर सुद्धा मिळू शकतं. नेमकं काय आहे, कशा पद्धतीने आहे, याच्याबद्दलची माहिती. बरं, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समधनं कळवा. हा आमचा जो संवाद आहे तो तुमच्यासमोर आणण्यासाठी जे चित्रीकरण केलेलं आहे ते राजू रेवणकर यांनी केलेलं आहे, आणि याला जे काही पुढे संस्कार करण्यात आलेले आहेत अपलोडिंगच्या आधीचे, तर ते अमित मयेकर यांनी केलेले आहेत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. तुमच्या मनातले प्रश्न इथं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, ते आपण डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद.